राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केलेली आहे। महाराष्ट्राला पुढच्या 24 तासांसाठी येलो अलर्टची घोषणा हवामान खात्याने केलेली आहे। दरम्यान यातल्या काही भागात जोरदार पावसाला सुरुवात देखील झालेली आहे। त्यामुळे सगळीकडे पाणी साठून नागरिकांचे हाल होताना दिसत आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, लातूरमध्ये देखील ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। नदी नाले ओढे अक्षरशः दुथडी भरून वाहत आहेत। राज्यातील विविध भागात परतीचा पाऊस चांगला धुमाकूळ घालणार आहे। विविध भागात मोठं संकट कोसळण्याची शक्यता आहे। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर कोकण आणि घाटमाथ्याला हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुण्यासह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर उर्वरित महाराष्ट्रात पुढचे 24 तास येलो अलर्ट देण्यात आलाय। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात हवामान खात्याने अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी केलाय। नागरिकांनी सर्व सुरक्षित काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। हा ऑरेंज अलर्ट पुणे, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी देखील देण्यात आलाय। तर उर्वरित महाराष्ट्राला पुढच्या 24 तासांसाठी येलो अलर्टची घोषणा करण्यात आलेली आहे। दरम्यान आता तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।